महापालिकेच्या निवडणुकींची घोषणा झालेली आहे आणि यामध्ये जळगाव महापालिकेची देखील निवडणूक पार पडणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची कशी तयारी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सर आहेत। सर काय सांगणार, महापालिकेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे, जळगाव महापालिकेसाठी आपली कशी तयारी आहे? महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 हे आता काल 4 वाजल्यापासून डिक्लेअर झालेले आहे। त्याची आचारसंहिता विषयक रूल्स वगैरे लागू झालेले आहेत। काल आम्ही पत्रकारांची बैठक घेऊन सर्व कोड ऑफ कंडक्ट विषयी त्यांनाही सुद्धा कल्पना दिलेली आहे आणि जे इलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, सुरुवातीला अगदी की नॉमिनेशन फॉर्म घेणे, त्याची छाननी, पुन्हा वैधता, त्याची यादी व सदस्यांची यादी तयार करणे आणि मतदान 15 जानेवारीला होणार आहे आणि काउंटिंग आहे ते 16 जानेवारीला होणार आहे। या अनुषंगानं महापालिकेची संपूर्ण तयारी झालेली आहे। आमच्या प्रभागानिहाय यादीसुद्धा काल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बूथ निहाय यादी आम्ही 27 तारखेला फायनल करणार आहोत आणि 516 जे बूथ आहेत ते निश्चित झालेले आहेत। त्याचबरोबर काउंटिंगचं ठिकाण आहे ते वखार महामंडळाचे गोडाऊन, तिथं आम्ही निश्चित करण्यात आलेली जागा आहे। 6 ROची अपॉइंटमेंट केलेली आहे। आचारसंहिता कक्ष प्रमुखाची सुद्धा नेमणूक झालेली आहे। किती मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे? 516 मतदान केंद्रावर आपल्या शहरामध्ये मतदान केलं जाणार आहे। सर आपण प्रारूप मतदारांवर हरकती मागवल्या होत्या, त्याच्यात काही बोगस किंवा दुबार मतदार संदर्भात ज्या हरकती होत्या त्या प्राप्त झाल्या होत्या, त्या संदर्भात काही निर्णय प्रशासनाकडून आदेश आलेत का? जे मतदाराच्या संदर्भात काही या प्रभागातून त्या प्रभागात गेलं किंवा ज्या बॉर्डरचे काही विषय होते ते क्लिअर बऱ्यापैकी झालेले आहेत आणि दुबारच्या बद्दल आम्हाला 22 तारखेपर्यंत ते दुबारचा शोध घेणे चालू आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर कशी काळजी घेणार जातात? आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कालच आमच्या आपले जे महानगरपालिकेचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे। शहरातले जे काही फ्लेक्स बॅनर आहेत ते जे इलिगल आहेत किंवा महापालिकेच्या जागेवर आहेत ते काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे महापालिकेचे इमारती वगैरे आहेत तिथं सुद्धा 24 तासात सगळे असे काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। रस्त्यावरचे आहे ते 48 तासाच्या आत आणि संपूर्ण प्रक्रिया ही 72 तासाच्या आत पूर्ण केली जाईल। तर हे होते आपल्यासोबत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सर की महापालिका निवडणुकीसाठी जे आहे महापालिका प्रशासन एकंदरीत सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। मतदान केंद्र असतील किंवा मतमोजणीचं ठिकाण असेल, अधिकाऱ्यांची नियुक्ती असेल किंवा प्रारूप मतदार अंतिम याद्या असतील, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बॅनर काढण्याची जी कारवाई आहे, अशा सर्व ज्या कारवाई आहे महापालिकेकडून कामाला लागलेली यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि महापालिका निवडणुकीसाठी जळगाव महापालिका प्रशासन सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।